एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालणाऱ्या या दोन्ही शाळांमध्ये आपण आलेल्या मान्यवरांचं इथं शब्दसुमनाने मी सर्वांचं स्वागत करतो. यामध्ये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सर्व मान्यवर महोदयांचं इथं आगमन झालेलं आहे. मी आर मालपानी मध्यमंद विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचं इथं शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यामध्ये सर्वप्रथम माननीय ॲडव्होकेट शेख शकील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी मनोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय ॲडव्होकेट शेख शकील साहेब यांचं स्वागत करावं. त्याचनंतर माननीय ॲडव्होकेट डी व्ही वैद्य साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी राजेश शिंदे सर मी आपणास त्याचनंतर माननीय ॲडव्होकेट आर भोयारे सर यांचं स्वागत मुरली पाटील सर यांनी करावं. माननीय ॲडव्होकेट आर भोयारे सर यांचं स्वागत मुख्याध्यापक मुरली पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या मालपानी विद्यालयाच्या प्रेमायसिसमध्ये इंटरप्रिटर म्हणून जे काम करणारे आमचे मित्रवर्य सहकारी निखिल किरवरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं या भाषेचं इंटरप्रिटेशन करावं इथे आणि लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रास्ताविक करण्यासाठी आमचे आदरणीय मुख्याध्यापक आपले मधुकर मनोरकर सर आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार, मी आर मालपानी मध्यमंद विद्यालयामध्ये मुख्याध्यापक आहे. आपल्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत सप्ताह राबवण्यासाठी शासनाचं परिपत्रक आहे. त्यानिमित्तानं आमचे दररोज वेगवेगळे प्रोग्राम आहेत. क्रीडा स्पर्धा आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आहे, रांगोळी, चित्रकला, वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने काल मी साहेबांशी चर्चा केली तर जे साहेबांनी आम्हाला आजच लास्ट तारीख आहे म्हणल्यानंतर त्यांनी वेळ न लावता लगेच त्यांनी ताबडतोब कायद्याविषयकबद्दलची त्यांनी माहिती देण्यासंदर्भात त्यांनी आपल्या 2-3 जज वकिलामार्फत माहिती देण्यासाठी त्यांनी विनंती केल्यामुळं त्यांनी आपल्याकडं पाठवलेलं आहे. आणि कायद्याचे जे काही नियम आहेत आपल्या पालकांसंदर्भात, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, कर्मचारी आहेत, दिव्यांग क्षेत्राच्या संदर्भामध्ये ते माहिती दिल्यानंतर त्या पालकांना अडीअडचणी येऊ नये आणि आपल्या मुलांना काही केसेसच्या संदर्भात काही असतील विषय तर ते पण त्यांना सोयीस्कर जावं ह्या हेतूवर आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळं नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या मार्फत आपण इथं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचे आणि त्यांच्या वतीनं आलेल्या सर्व ॲडव्होकेट साहेबांचे भुयारे सर आहेत, शेख सर आहेत आणि वैद्य साहेब आहेत यांचे मी आपल्या दोन्ही शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आपला दिव्यांग दिन सप्ताह 3 डिसेंबरला आपला जागतिक दिव्यांग दिन असतो. तेव्हापासून आपल्याला पुढे एक मास आणि एक सप्ताह आपल्याला सादर करण्याचं शासनाच्या वतीनं आपल्याला आदेशित केलेला आहे. त्यानिमित्ताचा हा एक भाग. ज्यापूर्वी आपण या विद्यालय स्तरावर वेगवेगळे विविध उपक्रम आपण घेऊन त्याची सांगता केलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम या विद्यार्थ्याच्या जीवनाशी फार निगडीत असल्याने आपण कायदेविषयक सल्लागार यांचा फार अनन्य साधारण असा संबंध आहे. तो मग आम्हाला 1985 पासून
दिव्यांगाची काही जी शाळा सुरू झाल्या त्यापूर्वी एक 10 वर्षांनी त्यांचा काय एक आयोग गठीत झाला होता, तेव्हापासून आपल्याला माहिती आहे. परंतु दिव्यांगाची शिक्षणाची सुरुवात ही 13व्या शतकामधून झालेली आहे. इटार्ड आणि सेग्विन या शास्त्रज्ञांनी जेव्हा दिव्यांग मुलं एका मंकीसारखं माकडासारखं चलत होते, त्यांना एक जनावरासारखं संबोधलं जात होतं, तेव्हापासून यांची सुरुवात झालेली आहे 13व्या शतकामध्ये. त्यानंतर ही 13व्या शतकात सुरू झाली आणि 13व्या शतकातच बंद झाली. त्यानंतर 17व्या शतकामध्ये पुन्हा यांना शिकवण्याची सुरुवात झालेली आहे आणि ती सुद्धा हळूहळू ग्रीप घेत खऱ्या अर्थाने 1942ला भारतामध्ये जय वकील इथं मुंबईला ही एका वकीलबाईने इथे शाळा सुरू केली आणि खरं रोप जे रोवलं गेले या दिव्यांगाच्या शिक्षणाचं, तर तिथून रोवलं 1942 पासून. आणि तेव्हापासून आज याचा एक अवडंबर झालेला आहे, एक वृक्ष झालेला आहे. आणि आज भारतामध्ये गल्लोगल्ली शहरात खेडेगावामध्ये सुद्धा या दिव्यांगाच्या शाळा झालेल्या आहेत. त्यांचं शिक्षण, पुनर्वसन आणि स्वतःच्या पायावर उभा राहणं हा फार मोठा आधारस्तंभ, ही फार मोठी उपलब्धी शासनाने निर्माण करून दिलेली, समाजाने निर्माण करून दिलेली. हे मुलं म्हणजे ही देशाची संपत्ती आहे. या संपत्तीचं संरक्षण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. संतती कसे, जसं तुम्हाला अधिकार आहे तसं त्यांना अधिकार आहे. मतदानाचा अधिकार सुद्धा या दिव्यांग व्यक्तीला आहे. आपल्या भारत देशामध्येच तो अधिकार आपल्याला फुकट मिळालेला आहे, इतर देशामध्ये फुकट मिळत नाही. त्याच्यासाठी फार कष्ट करायला लागले. अजूनही काही देशामध्ये मतदानाचा अधिकार नाही आहे, गरीब माणसाला नाही आहे, काही जमातीला नाही आहे. आपल्या देशामध्ये हे सर्व उपकार आपले माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रदान करून दिलेले. जे फुकट मिळतं त्याचं कधीच आपल्याला किंमत नसते, तशी आपल्याला त्या मतदानाची किंमत नसते. म्हणून आजकाल आपण बघतो कशा प्रकारचे मतदान होतं. परंतु तुमच्या जीवनासाठी, आमच्या जीवनासाठी कायदा असला पाहिजे. कायदा नसतं तर शाहू महाराजांनी तुम्हाला सांगितलं होतं कोल्हापूरमध्ये की त्यांच्या घरावर जेव्हा मोर्चा आले की आम्हाला आरक्षण द्या, ते गरीब लोक गेले होते. त्या टायमाला दुसरे सुवर्ण लोक होते किंवा उच्च जातीचे लोक होतं, त्यांनी दुसरा मोर्चा काढला की यांना द्यायची गरज नाही. एक मागतं आरक्षण, दुसरे लोक म्हणते. फार मोठा परिस्थिती निर्माण झाला होता. शाहू महाराजांनी एक हिरव्यागार अशा पेंड्या आणल्या गवताच्या आणि त्या ग्राउंडमध्ये टाकल्या आणि तिथे 100 घोडे सोडले होते. आणि ते घोडे जे सशक्त होते, त्या सशक्त घोड्याने सारे त्या पेंड्या खाऊन घेतल्या, हिरव्या गवताच्या पेंड्या. आणि अशक्त जे घोडे होते ते एका बाजूला उभा राहिले होते, तुमचे आमच्यासारखे. मग तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं, या उच्च जातीच्या सुवर्णांना सांगितलं, अरे बघा रे बाबा, त्यांना सुद्धा अधिकार आहे, त्यांना सुद्धा पोट आहे, त्यांना सुद्धा भूक आहे, परंतु त्यांना ह्या मोठ्याने खाऊ दिले का नाही. आणि म्हणून आपल्याला यांना आरक्षण द्यायचं आहे. तुम्ही सर्व वरवडून घेतो स्वतःच्या पत्रवळीवर, स्वतःच्या ताटामध्ये सर्वांना समानता आली पाहिजे. म्हणून समता, न्याय आणि बंधुता हे संविधानाचा एक बॅकबोन आहे, तो कणा आहे. आणि त्या कण्यासाठी, त्या कायद्यासाठी आजचं हे शिबिर तुम्हाला माहीत व्हावं. साहेबांना माहिती आहे, त्यांना काही गरज नाही त्या कायद्याची वर, पण तुम्हाला मला माहीत झालं पाहिजे या योजना काय आहेत. तुमच्यावर कोणी अत्याचार केला, तुम्हाला कोणी काही हिनच बोललं, आता तुम्ही जर या दिव्यांगाला लंगड्या पांगड्या आंधळ्या जर म्हणले तर तुम्हाला 3 वर्ष आतमध्ये बिना याच्या भाड्याच्या खोलीमध्ये राहण्याची तरतूद आहे. साहेब तुम्हाला सांगतीलच. मी वजड तर सांगतो तुम्हाला या कायद्याचे. मला दिव्यांगाच्या 5 संहिता माहिती आहे. पहिली संहिता 1995ची, दुसरं सर्वात शेवटची संहिता आहे 2018ची. याच्यामधला जो काही कालावधी आहे, याच्यामधल्या ज्या सर्व योजना, तो ते म्हणजे तुमचं आमचं जीवन होईल. तुम्हा आम्हाला शासनाने, तुम्हा आम्हाला संविधानाने, तुम्हा आम्हाला लोकशाहीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तो आपण जगलं पाहिजे. आज माझे 4-5 कोर्टामध्ये माझे अपॉइंटमेंट आहे, मला जावं लागतं, तिथं बघावं लागतं. मागच्या वर्षात आम्ही 4-5 जण गेलो होतो. आम्हाला त्यांची भाषा कळत नाही, ती भाषा कळावं लागते आम्हाला. एका मुलीवर अत्याचार केला होता त्यांना, तर आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगितलं, आमच्या भाषेमध्ये बोललो आम्ही. आमची म्हणजे यांची वेगळी भाषा नसते, पण काही टर्म्स ठरलेले आहेत, त्या माध्यमातून त्यांना बोलतं करावं लागतं, रॅपो डेव्हलप करावं लागतं, त्यांच्याची जवळीकता असं होत आहे. म्हणून यांच्यासाठी खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे. आणि हे विद्यार्थी स्वतःच्या पायावर जेव्हा उभा राहतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या शिक्षणाचं चीज होत आहे. आताच मी सांगितलं की आपले राजेश सर ती तिकडेच गेली, तिकडे इकडे या स्टेजवर या. तर यांच्या शाळेचा 17 वर्ष झालं 100% निकाले. सर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्या शाळेचा 17 वर्ष 100% निकाल नाही. इव्हन आपल्या मुख्यमंत्री शाळेचा सुद्धा नाही. भले इथले शिक्षण मंत्री, सहकार मंत्री सर्व आहेत, नाही त्यांच्या शाळेचा. परंतु अशी किमया केलेली आमच्या या मुख्याध्यापकाने. येत्या तन मन धन असं उघडून लावावं लागतंय आणि ते लावलं तरच ते येते. आम्ही सकाळी जर आलो तर आपला स्वतःचा मुलगा आपल्याला मिठी मारत नाही झोपेतून उठल्या.
आम्हाला 25 जण मिठ्या मारतात हे आल्या आल्या. का? ते आम्हाला त्यांच्या आईच्या याच्या स्वरूपात बघतात, त्यांच्या बापाच्या स्वरूपात बघतात, त्यांच्या वडिलांच्या स्वरूपात नाही. कारण आम्ही त्यांचे आईबाप आहे तिथे. त्यांना जर काही जर कमी पडलं तर त्या दिवशी आम्हाला जेवण जात नाही. म्हणजे एवढी काळजी घेतो आम्ही त्याची. स्वच्छता असो, त्यांचे नख असोत, केस असोत, कपडे असोत, प्रत्येक गोष्ट आधी आम्ही हे करतो. आता यांच्या जेवणाच्या पूर्वी आम्हाला त्याची चव घ्यावी लागते. त्यांना चव कळत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावर माणसं नेमलेले आहेत सकाळ दुपार संध्याकाळच्या जेवणासाठी नाश्त्यासाठी. आणि आम्ही आधी चेक करतो, नंतर त्यांना देतो. आणि जो चुकतो त्याला सांगतो आम्ही समजून. आणि सांगून नाही सांगितलं नोटीस जातो, नोटीसवर नाही जात सस्पेंड. आणि सस्पेंड करून झालं डिसमिस. कडक असे कायदे आहेत आणि सर्वात कडक कायदा RPTWD ॲक्ट 2016चा कायदा आहे. याच्यामध्ये सर्व कायद्याचा हे आलेला आहे. समान संधी, संपूर्ण सहभाग, या 1995च्या कायद्याचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि तुम्हाला जे पालक आहेत, तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या या विद्यार्थ्याविषयी कायद्याच्या बाबतीमध्ये, तुम्हाला फ्री आहेत. हे सर्व मान्यवर आपल्यासाठी बसलेले आहेत. विधी सेवा प्राधिकरण आपल्याला फ्री ऑफ, एकही रुपये द्यायची गरज नाही. महिलासाठी, महिला विधवा परित्यक्ता यांच्यासाठी यांच्याकडे तरतूद आहे. फ्री त्यांना मार्गदर्शन करण्याची, वकील लावून देण्याची, ती जिंकून करतात ते सर्व. मी 2-3 केसेस दिल्या होत्या. या आधीच्या ज्या मॅडम होत्या त्यांच्या, दलजीत कौर मॅडम, आणि आम्हाला त्यांनी न्याय दिलेला. आणि त्यांच्या जागी सर आलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला न्याय देतील. आणि आपण आपल्या कामाशी प्रार्थना करायची नाही कुठेच. जे आपल्याला काम केलंय, दिलेलं आहे, ते सोपून करायलाच पाहिजे. होईल तेवढं करावं. प्रत्येक गोष्ट 100% होणार नाही आणि होतं नाही आहे. 10-5% इकडे तिकडे होईल, परंतु आपण करण्याचा प्रयत्न करायचा असतो. असा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केलेला हे फार मोठं विस्तृत आहे. 5 संहिता म्हणले तर 5 दिवस लागतील आपल्याला. पण मी थोडंसं आटोक्यात घेतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शकील साहेब, आपण त्यांना आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षपदीचं बहाल करतोय. आणि विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट माननीय DV वैद्य सर, विशेष अतिथी म्हणून माननीय ॲडव्होकेट RR भुयारी सर, या सर्वांचं आपल्याला मार्गदर्शन इथं लाभणार आहे. तर सर्वप्रथम वैद्य सर, वैद्य सरांना मी विनंती करतो की आम्हाला, आमच्या पालकांना आपण सविस्तर असे या कायद्याचं मार्गदर्शन करावं. कसे आहात सगळे? हाऊ आर यू? आज व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक जे साहेबांनी आमचा परिचय करून दिला, ठीक. आज या ठिकाणी आम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयाकडून तुम्हाला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आलो. त्याबद्दल आमच्या साहेबांनी त्यांची जागा आम्हाला बसवण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी कायदा म्हणजेच काय? आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपले हित आणि लोकांचे हित जपण्यासाठी जी एक व्यवस्था लावून दिलेली आहे, त्यालाच आपण कायदा असं म्हणतो. कायदा का गरजेचा आहे? आपण जीवन जगत असताना बरेच असे व्यक्ती असतात ज्यांची वृत्ती जी आहे ती म्हणजे विचित्र असते. म्हणजेच आपल्याला दुःख पोहोचवण्यासाठी जे व्यक्ती असतात, यांना आळा घालण्यासाठी, यांची जी कृती आहे ते थांबवण्यासाठीच आपल्याला या कायद्याची गरज असते. आता विद्यार्थी म्हटल्यानंतर प्रत्येकाला या कायद्याचे शिक्षण असायलाच हवे. आपण समाजात राहत असताना, ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये आपली प्रतिष्ठा आणि आपली जी मालमत्ता आहे ती सुरक्षित करण्यासाठी जी गरज पडते ती कायद्याची. आता ज्यावेळेस आपण समाजामध्ये राहत असतो त्यावेळेस बरेच अन्याय आपल्याला सहन करावे लागतात. म्हणजे बरेच जण जे अन्याय आहे ते लोकांना किंवा आपल्या घरच्यांना सांगत नाही. आता विद्यार्थी असताना बरेच असा कधीही प्रसंग जर आला तुमच्यावरती, ती सर्वप्रथम जे आपले आईवडील असतात त्यांना त्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे की अशी घटना घडली माझ्यासोबत किंवा जे काय असेल ते. तर त्याच्यावरती जे काय आहे की सोल्युशन ते मिळू शकतं आपण. आणि तसेच आपण जे आपले जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा आपल्या ह्या घटना ज्या असतील किंवा आपल्यावरती जे आपल्याला दुःख झालेलं आहे ते त्यांना आपण आवर्जून सांगितलंच पाहिजे. आता आपल्याला जे देवाने जे दिलेले आहे की आपण दिव्यांग आहात.
आता बरेच असे दिव्यांग आपल्याला माहीत असतील की ज्यांनी जे आहे की या समाजामध्ये आपलं नाव खूप मोठं करून घेतलेलं आहे. दिव्यांग असूनसुद्धा जर आपण जिद्दीने आणि चिकाटीने जर आपण या अभ्यासाकडे किंवा शिक्षणामध्ये जर मन गुंतलं तर आपण नक्कीच मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. आता भारत सरकारने सुद्धा दिव्यांगाच्या कल्याणासाठी जे विविध योजना आणि जे विविध कायदे या ठिकाणी बनवलेले आहेत त्यांचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकतो. त्याकरता आपल्याला आपले जे आईवडील आहेत आणि आपले शिक्षक आहेत यांच्या संपर्कात राहून आपले जे अधिकार आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. भारत देशामध्ये राज्यघटना हा मूलभूत कायदा आहे. राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत तो आहे सर्वप्रथम जगण्याचा अधिकार, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार, आणि तसेच विद्यार्थ्यासाठी जे शिक्षणाचा अधिकार जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना 6 ते 18 मध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण या कायद्यानुसार आपल्याला देण्यात येते. जोपर्यंत आपण स्वतः या शिक्षणामध्ये आपल्याला झोपून देणार नाही तोपर्यंत आपला कोणीही समजा जे काय आपली जी मान उंचावणार आहे ती कोणीही आपली उंचवू शकणार नाही. जेव्हा आपण आपले आईवडील आणि शिक्षक या दोघांना मान देऊन जर आपण त्यांचं जर सर्व गोष्टी ऐकत असाल तर नक्कीच आपला समाजामध्ये आपला मान उंचवल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी कायदेविषयक शिबिरामध्ये सांगण्यासाठी आलेलो असताना हे प्रसन्न चेहरे बघून आणि जी ऐकण्याची वृत्ती तुमची खूप छान वाटलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करतो आणि एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आमचे साहेब मार्गदर्शन करतो. सुंदरचं मार्गदर्शन आदरणीय वैद्य साहेबांनी आपण इथे केलेलं आहे. तर यानंतर ॲडव्होकेट माननीय ॲडव्होकेट R.R. भुयारे सर यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी आपला अनुभव आणि कायद्याविषयी असणारे आपल्या तरतुदी कायद्याविषयी या दिव्यांग बालकाविषयी असणारे जे कायदे आहेत ते आम्हाला समजून सांगण्याची विनंती करतो. सर्वांना नमस्कार. अतिशय गोड चेहरे समोर बसून आनंदही होतो, पण त्यांच्याशी निसर्गाने केलेली चूक पाहून थोडंसं वाईटही वाटतं, खंतही वाटते. पण इथे शिक्षक वर्ग अतिशय प्रेमळ आहे आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारची वागणूक देतो आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण देतो हे ऐकून आनंदी झाला. आणि अशाच प्रकारचं कार्य सर पुढे तुम्ही करत राहो आणि या मूकबधीर लोकांना तुम्ही आईवडिलांपेक्षा जास्त माया देऊन त्यांना भविष्यामध्ये सक्षम करून त्यांना भविष्यामध्ये स्टँड करावं अशी मी अपेक्षा करतो. आणि ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यामध्ये जास्तीत नवीन ॲक्टनुसार ते 3% आणि 4% नोकरीमध्ये संधी उपलब्ध करण्याचे गव्हर्नमेंटने जे स्कीम केलेली आहे किंवा कायदा केलेला आहे त्या कायद्याचा त्या टक्केवारीचा त्यांना फायदा होऊन जास्तीत जास्त लोकांनी जॉब मिळावा आणि भविष्यामध्ये स्टँड व्हावं अशी अपेक्षा करतो. थोडक्यात सांगायचं आहे की हे मूकबधीर विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये जे आहे पोस्को ॲक्ट आहे आणि पुन्हा इंडियन पिनल कोड आहे, ज्यात नवीन भारतीय अधिनियम करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नवीन प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत. ॲसिड अटॅक नावाचा एक गुन्हा नवीन सध्या होत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रोव्हिजन आहे. त्याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग शिक्षाचं प्रोव्हिजन केलेलं आहे. गुड टच बॅड टच नावाची एक कन्सेप्ट आजकाल येत आहे. अशा दिव्यांग लोकांचा गैरफायदा काही मंडळी समाजातील घेत असतात. तर अशा प्रकारची कुठे काही घटना तुम्हाला आढळली असेल त्याचा त्यांनी आपल्या नातेवाईकाशी चर्चा करावी किंवा लगेच त्याच्याबद्दल त्यांना कल्पना द्यावी, म्हणजे पुढील अनर्थ होणाऱ्या घटना टाळता येतील. कायद्याबद्दल अशा लोकांना जर काही अन्याय घडलाच तर विधी सेवा प्राधिकरण सक्षम आहेत अशा लोकांना मोफत कायदा पुरवण्यात कायद्याची मदत पुरवण्यात येते. त्यांना गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्स फंड्स असतील तर त्याचीसुद्धा अवेलेबिलिटी करून देण्यात येते. नवीन कायद्यामध्ये सुद्धा राज्य सरकारला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा त्यांनी एक फंड तयार करून या लोकांना आवश्यक असलेल्या साधनांची जी पूर्तता आहे ते करण्यासाठी किंवा त्यांना सक्षम होण्यासाठी किंवा स्टँड होण्यासाठी जे काही निधी आवश्यक असतो त्याची पूर्तता करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशा प्रकारच्या नवीन कायद्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत.
एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपणास या कायद्याविषयी शिबिराचा खऱ्या अर्थाने उपभोग घ्यायचा झाला तर एक मोठं असं हे शिबिराचं आपल्याला आयोजन करावं लागेल की त्याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला ही माहिती भेटते की आपल्यासाठी कायदा मोफत आहे, त्या सुविधा मोफत आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्यावर जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अत्याचार होतो, तेव्हा त्या कुटुंबाची परिस्थिती काय असते. आपल्याला समाजसुद्धा आपल्याला फार टोच नाही देतो जिकडे तिकडे. आपल्याला बाहेर तोंड काढायला आपल्याला म्हणजे जागा नसते. अशा टायमाला आपल्याला या मान्यवरांची मदत घ्यावी लागते. आणि खेडेगावामध्ये म्हणा, ग्रामीण भागामध्ये किंवा समाजामध्येच आपलं खच्चीकरण करणारे, आपले पाय वाढणारे बरेच लोक असतात. आणि आपल्याला त्या टायमाला आपण संयम पाळावा लागतो फार. आणि संयमाला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर जर दिलं तर आपल्याला त्या कायद्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण त्या कायद्याचा सहभाग घेऊन त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला यश मिळतं तिथं, तेव्हा ते कायदा खऱ्या अर्थाने या मुलासाठी सत्कारणी लागला असं होत असतं. तर कायद्याच्या बाबतीमध्ये, योजनाच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करत असताना आपण सांगितले या मुलांना सुरुवातीला 18 वर्षाचे झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना. आता त्याच्यामध्ये बरेच काही शासन याच्यामध्ये प्रयत्न करत आहे. माननीय आमदार बच्चू कडू साहेबांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरलेला आहे की यांना 6,000 रुपये महिन्याला मिळायला पाहिजे. परंतु तसं होत नाही आहे. आतापर्यंत 1,500च होते. आता 1,500 इथं काय 3 होण्याचा प्रयत्न चाललेला आहे. शासनाने आणखी काय अद्याप उत्तर आलेलं नाही. 1.5ला 1.5 चालू आहे. त्याच्यानंतर दुसरी योजना यांच्यासाठी आहे की 5% योजना आहे, 20% योजना आहे. तुम्हाला जे काही अनुदान येते शासनाकडून, जो काही तुमचा बजेट असते त्या बजेटच्या 20% यांच्यासाठी खेडेगावात ग्रामपंचायत असते आणि शहरामध्ये नगरपालिका असते, पंचायत समिती असते, ते त्यांना वाटप करायचं असते. त्यामध्ये पैसे न देता त्या पाठीमागच्या वस्तू आपण त्यांना देतो. जसं की किराणा दुकान आहे, टपरी आहे, झेरॉक्स मशीन आहे, पिठाची गिरणी आहे, अशा प्रकारच्या वस्तू आपण त्यांना देत असतो जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. 20% 5% सुद्धा तीच आहे की तुम्हाला जे बजेट येतं आहे, अनुदान येतं आहे, त्याच्या 5% तुम्ही यांना ते मग पैशाच्या स्वरूपात द्या, वस्तूच्या स्वरूपात द्या, कसंही द्या. यांच्यामध्ये टेलिफोनला सुद्धा यांना एक बूथ फ्री असतं यांना. तर ते त्यांच्या नावे घेऊन तिथे एखादा सहाय्यक ठेवून ते सुद्धा आपण चांगलं करू शकतो. झेरॉक्सचं दुकान सुद्धा यांच्या नावावर मिळत असते, तिथं सुद्धा एखादा सहाय्यक ठेवून आपण ते चालवत असतो, त्याच्या नावावर तुम्ही बचत करू शकता. आणि शाळेमध्ये सुद्धा आम्ही हे करत असताना याने की जसे की उठणे आहेत, सतरंजा आहेत, त्यानंतर ग्रीटिंग कार्ड आहेत, यांच्या मदतीने तयार करायचे, ते विकायचे. त्याच्यामधून आलेला जो नफा आहे तो अर्धा संस्थेला ठेवायचा, अर्धा त्यांच्या नावे जमा करायचा. परंतु हे सतगुण आहे जी की अडल्ट याच्यासाठी 18 ते 45 वर्षासाठी संरक्षित कार्यशाळा आपण म्हणू त्यांना. म्हणजे संरक्षित म्हणजे सुपरवायझरच्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ती चालणारी कार्यशाळा. त्याच्यामध्ये शेती आहे, दूध आहे, डेअरी आहे, त्यानंतर पत्रवळ्या तयार करण्याचे आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट, मेणबत्त्या तयार करण्याचा प्रोजेक्ट आहे. आणि तिथं सुद्धा जो तुम्हाला नफा होईल तो नफा संस्थेला एक 10-20% आणि 80% त्यांच्या खात्यामध्ये, कारण ते अडल्ट झालेले असतात आणि त्यांना तो देतो. सोलापूरला सुद्धा जवळपास 150 एकरमध्ये शेती शाळा आहे, शेतीमध्ये उत्पन्न आहे, ते उत्पन्न काढायचं, त्याच्यामध्ये 20% ते संस्थेच्या नावावर होईल आणि 80% त्या विद्यार्थ्याच्या नावामध्ये आहे. त्या 250 मुलांची शाळा आहे तिथे आपले याची महाराष्ट्र शासनाची. असे वेगवेगळ्या शाळा आहेत. औरंगाबादला आहे, म्हणजे जे काही आताचं छत्रपती संभाजीनगर आहे, नंदनवन नागपूरला आहे, इथं सुद्धा नेरलीला आहे, इथं उदगीरला आहे, उदगीरला जळकोट रोडला आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या शाळा असतात की सोबत नाही म्हणून यांच्या जसं का गांजा असेल, तस्करी असेल, अफवा असेल, यांच्या माध्यमातून ते ट्रान्सफर करत असतात आणि यांना त्याचं काही ज्ञान नाही आहे. हे उदाहरणार्थ आमचं आरोग्य शिबिर घेतो सर आम्ही इथं, जवळपास 4,500 ते 5,000 लोकांना त्याचा फायदा झालेला आहे 6.5 पैकी. आणि त्या शिबिराचं काम करत असताना कलेक्टर साहेबाचा फोन होता आणि मी कोणातरी पालकाचा फोन आला म्हणून मी त्या कलेक्टर साहेबाचं काहीतरी कागदपत्र शोधित होतो. म्हणून त्या मुलाला म्हणलं अरे ते त्यांना सांग की मी कामात आहे, मी बाहेर गेलो म्हणून सांगतो. तर त्यांनी मी उत्तर त्या समोरच्या पालकाला दिले माझ्या फोनवर. सर असं म्हणले की मी बाहेर गेलो आणि कामात आहे असं म्हणले ते आज करतो. म्हणजे इतकी हे इमानदार आहेत हे मुलं, खोटं बोलत नाही, माणुसकी आहे यांच्यामध्ये. ते तुम्हाला माहिती आहे त्यांनी जर काय केलं तर काही होऊ शकतं. कलेक्टरने त्यांच्या आदेशाचं मी पालन नाही केलं तर मी घरी जाऊ शकत होतो, पण मी ते बोलायचा प्रयत्न, त्यांनी जशाच्या तसंच तिकडे पोहोचतं केलं. ते आल्यावर म्हणले सर असं आहे का म्हणते कलेक्टर साहेबाचं म्हणून. ते काय सांग, हा ठीक आहे म्हणले. म्हणजे असं काढलंय यांना. एखादं चॉकलेट दिलं, काय जर दिलं तर ते दौंडी देतात, अरे मला चॉकलेट दिलं रे पप्पानी म्हणतात ते. तुम्ही आम्ही बदमाश, ते चॉकलेट बाथरूममध्ये जाऊन खातो पण सांगत नाही कोणाला. म्हणजे बदमाश मला नाही आहे यांच्यामध्ये. अतिशय सुंदर आहे, प्रेमळ एक क्षेत्र
आणि माणूसकी असते याच्यामध्ये. कोणी जर आम्ही त्यांना शिकलेलं आहे एक घास वाटून खा, पण आपण कसे वाटून खातो का, कसे खातो ते बघतो आपण त्याच्यामध्ये. म्हणून ही मोगबधीर असेल किंवा ते दिव्यांगाचे काही 21 प्रकार असतील. 21 प्रकारची दॅट इज डिसॅबिलिटीज. पहिल्यांदा 4 होते, नंतर 8 झाले, 16 झाले आणि 16चे आता 21 प्रकार आहेत. आणि त्या 21 प्रकारच्या याला आपण न्याय देत असताना RPWD ॲक्ट 2016 हा कायदा म्हणजे या दिव्यांगाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याच्यामध्ये सर्व आहे. तुम्ही झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला जेवढ्या गरजा लागतात, जेवढ्या कायद्याची तुम्हाला गरज आहे तेवढी गरजा त्या कायद्यामध्ये दिलेली आहे. हा तो कायदा दिल्ली सरकारचा आहे, म्हणजे भारत सरकारचा कायदा आहे. आणि त्या कायद्याने जर जगले तर तुम्ही खरंच या दिव्यांगाचं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. म्हणून आम्ही आमच्या 18 ते 32 मुलं आम्ही आमच्या मतिमंद, ज्याला बुद्धी कमी असते अशा मुलांना आम्ही हिरो होंडा शोरूममध्ये, किराणा दुकानामध्ये, भाजीपाल्याच्या याच्यामध्ये, स्वतःचं वडापावचं दुकान आहे, स्वतःचं पाणीपुरीचं दुकान आहे, अशामधून आम्ही त्यांना स्टार्ट केलेलं आहे. त्यांना कमीत कमी 8 ते आज जवळपास 28,000पर्यंत त्यांना पेमेंट स्वतःचं भेटतं आहे खाजगी याच्यामध्ये. आणि हे गव्हर्नमेंटमध्ये तर आज कलेक्टर कार्यालयामध्ये मूकबधिराचे 5 आहेत. त्यांना तर सांगा जेवढे शासनाचे जेवढे काय ध्येय धोरण, टर्म्स अँड कंडिशन आहेत ते त्यांना लागू आहेत. रविवारची सुट्टी असते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो लोकांना. एवढे त्यांना ऐकायला येतं म्हणून खुनानी बोलावं लागतं. परंतु ते तुमच्या आमच्यापेक्षा एक मेसेज जर तुम्हाला टाईप करायचं दिलं, एक पान तुम्हाला आम्हाला मेसेज टाईप करायला दिलं तर आपल्याला 5 मिनिट लागतील. पण हे 1 ते 1.5 मिनिटामध्ये पूर्ण हे करून मग त्यांना पाठवून देतात. मग ते कलेक्टर असतील, SP असतील, कुणी असतील, एवढी स्पीड आहे त्यांची. आणि त्यांना ते एक काम करत असताना तिथंच आहे. तुमचे आमचे कानं जागृत आहे. आपण लिहित असताना आपल्याला भडकन आवाज आला का आपण तिकडे पाहतो. यांना ऐकूच येत नाही, म्हणजे भडकन आवाज येत नाही, ते त्यांचं लक्ष त्याच्यामध्ये असते. म्हणून आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर मोत्यासारखं अक्षर आहे त्यांचं. बघावं लागतं त्यांना. अरे वा वा काय अक्षर आहे. तुमचं आमचं आम्हाला डोळे आहेत, कान आहे, सारे 5 आपल्याला पंच इंद्रिय आहेत, पण आपलं अक्षर या तडीचं त्या तडीचं. त्यातले त्या डॉक्टर लोकांचं अक्षर तर एवढं सुंदर असतं, ते मला आवडतं, कारण वाचायलाच येत नाही काही काय लिहितात. यांचं फार सुंदर अक्षर आहे. बघा तो पहिली लिपी, दुसरी लिपी, तिसरी, चौथी जी आहे ते फार सुंदर लिहितात. आणि त्यांना दुसरीकडे एकाग्रता असते त्याच्यामध्ये. ते केलं म्हणजे तेच करतात, दुसरीकडे त्यांचं लक्ष नसते. अशा ह्या छोट्या छोट्या योजना आहेत. ह्या योजना सांगत असताना मी ग्रामपंचायतचं तुम्हाला सांगितलं, पंचायत समितीत सांगितलं, नगरपालिकेचं सांगितलं. तुमच्यासाठी 5% निधी आहे, राखीव आहे. त्यानंतर 20% निधी राखीव आहे. त्यानंतर तुमच्यावर काय अत्याचार झाला तर विधी सेवा प्राधिकरण आहे. त्यानंतर खेडेगावामध्ये पोलीस पाटील, सरपंच यांना सक्त आदेश आहेत त्यांना मदत करण्याचे. परंतु तेवढे काय आणखी प्रसार आणि प्रचार झालेला नाही. अशा शिबिराच्या माध्यमातून आपल्याला गावोगावी जाऊन त्याची प्रसार आणि प्रचार करावा लागेल. आणि या मुलाला खऱ्या अर्थाने कायद्याचा जो काही आधारस्तंभ आहे तो आपल्याला यांना दाखवावा लागला. माझ्याच वर्गातल्या एका मुलावर त्याच्या आजीनं केस केली. आता मुलगा नातू तिचा आजीला काय करणार आहे, काहीतरी त्याच्यावर क्लेम लागले. पण त्यांना माहीतच नव्हता हा MR म्हणजे मेंटली रिटार्ड येते, इंटेलेक्चुअली डिसेबिलिटीज देअर. मी सांगितलं त्यांना की बाबा हे याच्यावर केस होऊ शकत नाही, आजीचे तर होऊ शकत नाही. आणि मग तिथं जाऊन आम्ही विधी सेवाचे आपल्या दलजीत कौर मॅडमला सांगितलं, विस्तृत केलं. तर त्यांनी एका सेकंदामध्ये त्याच्यातलं गुन्हा ते करून टाकला, काढून घेतला तो गुन्हा, बसू शकत नाही. आणि तिला सांगितलं त्या आजीला पुन्हा जर केली तर बघ म्हणे. मग आता ती शांतच झाली पुन्हा. म्हणजे असं आपल्याला केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे या गोष्टीप्रमाणे आपल्याला करावं लागतं यांना. अशा योजनासाठी भरपूर योजना आहेत या शासनाच्या यांच्यासाठी. शिक्षणाचे आहेत, पुनर्वसनाचे आहेत, शारीरिक पुनर्वसन आहे, शैक्षणिक पुनर्वसन आहे, सामाजिक पुनर्वसन आहे. शारीरिक पुनर्वसनासाठी आपल्याला आरोग्य विभाग मदत करत असतो, सामाजिक पुनर्वसनासाठी तुमचा कायदा मदत करत असतो, समाज मदत करत असतो. शारीरिक पुनर्वसन, शैक्षणिक पुनर्वसनासाठी अशा शाळा आहेत. या शाळेच्या माध्यमातून आपण त्याचे शैक्षणिक पुनर्वसन करत असतो. जसे की आत्ताच आपण सांगितलं की शिंदे सरांच्या शाळेचं 17 वर्षापासून 100% निकाल म्हणजे शैक्षणिक पुनर्वसन येते. या माध्यमातून सुद्धा आपण करत असतो. आणि पालकांचे ज्यांच्या काय अडचणी असतील या बाबतीमध्ये, तुमच्या असतील, शेजाऱ्यांच्या असतील, मुलाच्या असतील, तुम्हाला कोणी टोचून बोलत असेल, डोचून बोलत असेल, कोणी येडं म्हणत असलं या मुलाला, तर ती फार मोठा गुन्हा आहे. ते सबूत आपल्याला तिथं सिद्ध करावं लागतो येडं म्हणल्या. मग त्याला 2 वर्षाच्या आतमध्ये बिना भाड्याची थोडीफार वरण भाकरी तिथे भेटते खायला, तिथं खात बस म्हणा तिथं. परंतु या मुलाला आपण बोलायचं कारण ते दैवत आहे. आणि त्या दैवताला आपल्याला आधीचे कधीही प्रार्थना करता येणार नाही, त्यांच्या विरोधात जाता येणार नाही. अशा माध्यमाचं मी इथं सांगत असतो. आणि त्यानंतर सर्व शेवटी माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेख शकील सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर आमचे मुख्याध्यापक सर, वैद्य साहेब, द्वारे साहेब आणि
सर प्राध्यापकवृंदावरती बसलेले आहेत. आपल्या नांदेड शहराला हे मूकबधिर शाळा भेटली आणि आपले प्राध्यापकवृंद असे भेटलेले आहेत, हे फार गर्वाची गोष्ट आहे. साहेबांनी कधीही ऑफिसला येतात साहेब, तर फार असे स्कीम्स वगैरे दाखवलेत आम्हाला आणि मी कधीही साहेबांचं कौतुक करतो. साहेबांमुळे ही शाळा असं नाव कौतुक मिळालं शाळा या साहेबांमुळे नावाचे. तर सगळ्या पाल्यांना एक विनंती आहे की हे जे लहान लहान मुलं जे सुंदर प्रेमळ स्वभावाचे असतात, हे एक गॉड गिफ्ट आहे. त्यांना दुर्लक्षित करू नये. त्यांच्यासाठी शिक्षण कशा प्रकारे जास्तीत जास्त देण्यात यावं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या जे स्कीम्स आहेत ते त्यांना कशा प्रकारे प्रोव्हाइड करण्यात यावं, तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नोकरीमध्ये कसे स्थान भेटावं, त्यांच्यासाठी जे वेगवेगळे स्कीम्स आहेत ते आमच्या विधी सेवा प्राधिकरणामार्फतही असे भरपूर सवलती भेटलेल्या आहेत. त्या सगळ्या पाल्यांनी आपल्या विधी सेवा प्राधिकरण नांदेडचा फायदा घ्यावा. तसेच वेगवेगळे जे शासकीय स्कीम्स आहेत लहान मुलांसाठी मुलींसाठी, हे साहेबांनी पूर्ण स्कीम्स दाखवलेले आहेत. त्या सगळ्या स्कीमचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच आजकाल एक नवीन कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. बाहेरची जी मंडळी असतात त्यांच्या मनात काय माहीत नाही, हे असले जे मुलं आहेत, हे गॉड गिफ्टेड जे मुलं आहेत, त्यांना काही सेन्स नसतो, तर त्यांचा ते लोक यांचा गैरफायदा घेऊ शकतात. तर अशा मुलामुलांचे जे पालक आहेत त्यांनी गप्प न राहता विधी सेवा प्राधिकरणाला अप्रोच व्हावं किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी कराव्या. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते. म्हणून पुन्हा एक अपील करतो की जास्तीत जास्त ह्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा आणि नांदेड विधी सेवा प्राधिकरणामार्फत जे काही स्कीम्स आहेत ते सगळ्यांनी अवगत करावं. ठीक आहे, एवढं पण मला सांगतो. धन्यवाद सर. ॲडव्होकेट शकील सरांनी एक शब्द वापरला, दॅट इज द गॉड गिफ्ट. खरोखर आहे सर, ही गॉडनी या पालकांना दिलेली एक गिफ्ट आहे. परमेश्वर स्वर्गात असतो म्हणे परमेश्वर, तिथून तो बघतो की हे मूल मी पृथ्वीवर देत असताना याची सेवा कोण चांगली करील, म्हणून तो आम्हाला दिले, कोणाला दिलं नाही. ज्याच्याने सेवा होईल म्हणून त्यांच्याजवळ त्यांनी ते मूल दिलेले. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने या परमेश्वराचा सांभाळ करता. परमेश्वराने तुम्हाला पाठवून सेवेची संधी दिलेली आहे तुम्हाला. सरांच्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे की गॉड म्हणजे परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे ती तुम्हाला दिलेली, आणि त्या देणगीचा तुम्ही इथं खऱ्या अर्थाने सेवा करता, तिचं संरक्षण करता, त्याचं सांभाळ करता, ही फार मोठी उपलब्धी आहे तुमच्यासाठी. आणि खरोखरच आता जवळपास भारतामध्ये हे 3 कोटी असतात. द पॉप्युलेशन ऑफ दिव्यांग इज 3 करोड इज देअर. एवढी मोठी की आमची हद 3 करोडची. थोडी संख्या नाही ती, कितीतरी तुमच्या लोकसंख्येच्या कितीतरी पटीमध्ये येते संख्या. 3 कोटीचे हात तुमचे आमचे. आता बरेच पोलो महिन्याचे बोलू निघले, त्याच्यामध्ये थोडं अस्थिव्यांगामध्ये थोडं प्रमाण कमी झालं आहे, पण बाकीच्या क्षेत्रामध्ये तर काही कमी झालं नाही. दिव्यांगामध्ये आपल्या मूकबधिरामध्ये तेच आहे, मतिमंदामध्ये तेच आहे, ऑटिझममध्ये आहे, सिकल सेल्समध्ये आहे, बऱ्याच बाकीच्या ज्या काही तुमच्या हे आहेत दिव्यांगाचे प्रकार 21 आहेत ना, त्याच्यामध्ये कमी झालेलं कुठं दिसत नाही. फक्त पोलिओमायलायटिसने फक्त अस्थिव्यांगाचं प्रमाण थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला भेटते, बाकीच्या याच्यामध्ये नाही. तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी हे सुंदरशी टीम इथं आलेली, सर्व यंग आहेत, कुणीच याच्यामध्ये हे नाही. जिथं म्हणले तिथं आपण अप्रोच केलं, आपण त्यांना अपॉइंट केलं किंवा आपण त्यांना आमंत्रण दिलं तर ते येतात, आपलं इथं मार्गदर्शन करतात. तर या शेवटच्या उत्तरार्धामध्ये या सर्वांचा आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करत आहे मुरली पाटील मुख्याध्यापक यांना. धन्यवाद सर. वैद्य सर, भुयारे सर, शकील सर, आपण वेळातली वेळ काढून आमच्या पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलात, त्याबद्दल दोन्ही शाळेच्या वतीनं व संस्थेच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो. तसेच सगळे जे पालक आहेत या शिबिराचा लाभ घेण्यासाठी इथं आले, त्यांचंही मी शब्दांत आभार व्यक्त करतो. व किरवले सर, सर्व मुलांना जे सांकेतिक भाषेमध्ये सांगितलेले आहे, इतर कार्यक्रमाच्या वेळेस मुलं गडबड करतात, पण हा जे कार्यक्रम सांकेतिक भाषेत सांगितलेला आहे आणि त्यांनी व्यवस्थित ते समजून घेतलेले आहे, किरवले सरांचंही ते आभार व्यक्त करतो. व सर्व शिक्षक व इतर पालक तसेच कर्मचारी यांचंही सर्व शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असो. जय. सर्व पालकांना विनंती आहे त्यांनी चहा घ्यावा आणि नंतरच बाहेर जावं.
बाकीचे विद्यार्थी आपापल्या वर्गात जातील.